जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल मा घरात एवढी खतरनाक गर्दी काऊन आहे. आम्ही चाललो होतो भाऊ गायगावले जत्रेत. एक निघल्या भाऊ सगळ्याच गाड्या. जसे गायगावले पोहोचलो एवढी गर्दी पुढे होती तेवढीच गर्दी मागे बी होती भाऊ. काय लावले भाऊ गाडी पार्किंग मध्ये निघलो कन सगळ्यात पहिले घेतलं पूजेचं सामान. काढला भाऊ चपला काढला. पहिले मंदिरावर गेलो. खतरनाक होती गर्दी. तुमच्या भान दुरूनच घेतलं भाऊ दर्शन. नारळ फोडलं भाऊ. तुमच्या वहिनीने केली पूजा. साहिल म्हणते भाऊ मी बी फोडतो नारळ. त्याने एका झापड्यात नारळ फोडल्यावर आम्ही बी झालतो अचंबित. मीनं मा नजरेनं पहिल्यांदा भाऊ एवढी मोठी जत्रा पाहिली. त्या वहिनीला प्यायचं होतं भाऊ थंड. हे जत्रा अशी आहे एक बार आलो की मनच लागून जाते. तेवढ्यातच आम्ही गेलो भाऊ जेवण करायला. एक गरीब, दोन गरीब, तीन गरीब, हा गरीबाचा मसिया. जेवण बी झालं भाऊ खतरनाक टेस्टी. तेवढ्याच माझ्या जवायनं घातले मास. माझा जवाय तर खतरनाक दिसत भाऊ. घेतली भाऊ पुंगी इसकून. तिला आलता खतरनाक राग. तेवढ्यात तुमच्या वहिनीला खायचे होते भजे. मग मी ना बा काय केलं. तुम्हाला जर भाऊ पुंगीचा आवाज ऐकून काही आठवण आलं असेल तर तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्याला. एकाने घेतलं होतं भाऊ काही ना काही सामान. मग मावशीनं मीनच नव्हतं काही घेतलं. तेवढ्यात साहिलनं दाखवलं आणि वहिनीने बी घेतली होती तुमच्या पर्स. चला म्हटलं तुमचा भाऊ खाली तोंड घेऊन निघला घरच्या रस्त्यानं. चला भेटू घरी गेला.